हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 14 मेचा तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू। आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की तांत्रिक हा अंबिकाला कैद करण्याची प्रक्रिया सुरू करतो। तो अंबिकाची बांगडी बघत असतो, तेवढ्या तिथे शिवनाथला कळतं आणि शिवनाथ बोलत असतो की राधा बाळा तू कुठे आहेस, काहीतरी अनर्थ घडणार आहे। इकडे तर तांत्रिकाची प्रक्रिया चालू असते। शिवनाथ इकडे बोलत असतो की राधा बाळा कुठे आहेस तू, घात होतोय घात। शिवनाथ इकडे बोलत असतो की आपल्याला सावध राहायला हवं, रात्र वैऱ्याची, शत्रू तुटून बसलाय। तेव्हा शिवनाथ बोलत असतो साधना करायला हवी। तेव्हा इकडे अथर्व, माया आणि वेदा बाहेरून येतात। तेव्हा मंजिरी त्यांना विचारते कसा गेला आजचा दिवस। तेव्हा माया बोलते खूप छान गेला मॅडम, तुम्ही अथर्वला सांगितलं म्हणून सगळं काही व्यवस्थित झालं, थँक्यू सो मच। तेव्हा मंजिरी बोलते तुम्ही खुश आहात ना, झालं तर मग सर्व आता तुम्ही नेहमी आनंदात राहा, खुश राहा, एकमेकांना समजून घ्या। नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं। तेव्हा मंजिरी बोलते अथर्व तुला कसं वाटलं। तेव्हा अथर्व बोलतो छान होतं। तेव्हा मंजिरी वेदाकडे बघून बोलते काय गं तुझा चेहरा का पडला। आणि तेव्हा वेदा तिथून येते आणि तिथे मीरा आलेली असते आणि मीराला जाऊन मिठी मारते। तेव्हा मीरा बोलते वेदा काय झालं, अगं तू छान छान बाहेर खायला गेलीस ना। तेव्हा वेदाला पोटाला चिमटा काढलेला असतो, वेदा तिथे हात लावत असते। तेव्हा माया तिला खुणवत असते, मग काय झालं रडतेस का आता। तेव्हा अथर्वही बोलतो काय झालं वेदा, पोट दुखतंय। तेवढ्यात माया बोलते पोट दुखत असेल तिचं, बाहेर खाल्लं ना म्हणून, इट्स ओके, मी ना वेदाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते। तेव्हा माया बोलते मीरा बॅग पकडशील का प्लीज, आणि मी वेदाला बोलते चल ये। आणि माया वेदाला जबरदस्ती खेचून कडीवर घेते आणि घेऊन वरती जाते। तेव्हा मंजिरी पण बोलते मीरा तूही जा तिच्यासोबत आणि झोपव तिला व्यवस्थित। तेव्हा माया तिला वरती घेऊन येते आणि खाली उतरवून बोलते वेदा रेस्टॉरंटमध्ये काय झालं कोणाला सांगायचं नाही कळलं, आणि जर सांगितलं तर तुझ्या बडीला सांगेल ना हरीला खायला, आणि एकदा का त्याने हरीला खाल्लं तर मी ते पॉयझनवाला बिस्किट देईल तुझ्या बडीला, आणि एकदा का ते बडीने बिस्किट खाल्लं तर मग तुझ्या बाबांना देईल ते खायला, आणि सगळ्यांनी ते बिस्किट खाल्लं की सगळ्यांना तुझी आई तिकडे पाठवेन तेवढं तिथे मीरा येते। तेव्हा माया बोलते अरे मीरा मावशी आली आहे, मीरा खूप थकली आहे, आम्हाला बेडरूममध्ये घेऊन जा आणि छान झोपव तेव्हा मीरा वेदाला आतमध्ये घेऊन जाते। इकडे मंजिरी बोलत असते की अथर्व एक बाप म्हणून तुझ्या मनात काय चालू आहे, तुला वेदाच्या मनात काय चालू आहे हे समजतं, हे साहजिकच आहे, तू पाहिलंस का मायालाही आता ते जाणवतं, त्यामुळे आता तू वेदाची काळजी करणं सोडून दे। इकडे मीरा वेदाला बोलत असते वेदा तू खूप नशिबाने माहिती आहेस का मायाताईंसारखी आई तुला भेटणार आहे, मायाताईंचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप काळजी घेतात त्या तुझी, पण तरी पण तू त्यांच्यासोबत जायला का नाही म्हणत होतीस वेदा, तुला हॉटेलमधलं जेवण आवडलं नाही आहे का गं। तेव्हा वेदा शांत असते। तेव्हा मीरा बोलते वेदा पोटात दुखतंय का गं तुझ्या। तेव्हा वेदा नाही बोलते। तेव्हा मीरा बोलते बाबांसोबत गेली होतीस ना, मग खूप काय काय खाल्लं असशील, पण काळजी करू नकोस माझ्याकडे ना ओव्याच्या गोळ्या आहेत, त्या मी तुला देते, मग तुला बरं वाटेल, पण त्याआधी आपण हातपाय धुवून घेऊया, आपल्याला झोपायचं आहे ना, तुझ्यासाठी मी ड्रेस काढते। तेव्हा मीरा वेदाला ड्रेस घ्यायला जाते आणि बोलत असते की वेदा त्या ओव्याच्या गोळ्या आहेत ना त्या आंबट तुरट लागतात, मी आठवड्यातनं 2दा खात असते, तू आज त्या टेस्ट केल्याच पाहिजेस, मी आणते तुझ्यासाठी, तुला लगेच बरं वाटेल। तेव्हा मीरा बोलते वेदा चल ये कपडे बदलून घेऊया। तेव्हा वेदा नाही बोलत असते। तेव्हा मीरा बोलते ये। तेव्हा मीरा वेदाजवळ बसते आणि बोलते काय झालं वेदा। तेव्हा वेदा शांत बसते आणि तिला माया जी बोललेली असते ते आठवतं। तेव्हा वेदाला मायाचे बोललेले शब्द आठवतात की रेस्टॉरंटमध्ये जे झाले ते कोणाला सांगायचं नाही। तेव्हा वेदा गप्प बसते। तेव्हा मीरा तिच्याकडे बघत असते आणि बोलते तुला गोष्ट ऐकायची का। तेव्हा वेदा नाही बोलते। तेव्हा मीरा बोलते बरं आपण कपडे बदलून घेऊया, झोपायचं नाही आहे का आपल्याला। तेव्हा वेदा नाही बोलते। तेवढ्यात मीरा बोलते बरं तू बदलणार आहेस का कपडे। तेव्हा वेदा हो बोलते। तेव्हा मीरा बोलते आमची वेदा मोठी झाली, आता स्वतःची कामं स्वतः करणार म्हणते। तेव्हा वेदा ही मान डोलवून हो बोलते। तेव्हा मीरा बोलते बरं हे घे कपडे, आणि बदलून झालं की सांग मला, मी तुझ्यासाठी त्या ओव्याच्या गोळ्या घेऊन येते। तेव्हा मीरा गेल्यावर वेदा शर्ट वरती करून बघते तर तिला मायाने काढलेला चिमटा खूप लागलेला असतो। तेव्हा तिथे अंबिका येते। अंबिका पटकन बघते की मीरा गेली का नाही, आणि ती तिच्या मुलीकडे बघत असते। तेव्हा अंबिका वेदाकडे बघून बोलते दुखतंय का बाळा। तेव्हा अंबिका चिडून बोलते माया तू चिमटा काढलास ना माझ्या वेदाला, याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे, मी आजच त्या बडीला सांगेल, जा आणि त्या मायाला कचकचून चाव। तेव्हा अंबिका वेदाला हात लावायला जाते पण तिचा हातही तिच्यापर्यंत पोहोचत नाही। इकडे हा मांत्रिक पूर्णपणे अंबिकाला कैद करण्याचा प्रयत्न करत असतो। इकडे मीरा ओव्याच्या गोळ्या शोधायला आलेली असते। तेवढ्यात अंबिका तिथे येते। तेव्हा मीरा बोलते राधाताई तू इतक्या रात्री काय करतेस इथे। तेव्हा अंबिका बोलते ते महत्त्वाचं नाही आहे, हे बघ तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे, हरकत नाही आहे नको ठेवूस, पण तू आत्ता या वेदासाठी गोळ्या घ्यायला आली आहे ना, तिच्या पोटात दुखतंय असं समजून।
पण बाहेरचं खाऊन तिच्या पोटात दुखत नाही अगं, तुला माहिती नाही खरं काय घडलंय ते. ती माया जी आहे ना, तेव्हा मीरा बोलते राधाताई मायाताईंबद्दल एक शब्दही बोलू नकोस हां तू. मीरा तिथून रागात निघून जाते. अंबिका ही मीराच्या पाठीमागे जाते आणि बोलते मीरा थांब. इकडे तांत्रिक अंबिकाला कैद करण्याचा शेवटचा विधी पूर्ण करत असतो. तेव्हा मीरा मागे बघण्याच्या आधीच अंबिकाला कैद केलं जातं. अंबिका हळूहळू तिथून गायब होते. तेव्हा मीरा मनाशी बोलत असते की या राधाताईला किती वेळा सांगितलं की माझ्या मागे मागे नको येत जाऊस. तिला मी आता ना लास्ट सांगणार आहे की तू आता माझ्या मागे येत नको जाऊस. मीरा मागे बघणार तोपर्यंत राधा गायब झालेली असते. तेव्हा मीरा बोलते मलाच भास झाला की काय, जाऊ दे म्हणून ती परत निघून जाते. इकडे शिवनाथ साधना करत असतो, पण त्याच्या साधनेमध्ये सारखं व्यत्यय येत असतं. शिवनाथ पुन्हा साधना करायला लागतो. इकडे अंबिका मांत्रिकाने कैद केलेली असते. रिंगबंधनात तिला अडकवतो. तेव्हा अंबिका इकडे तिकडे बघते आणि बोलते कुठे आले मी. तेव्हा ती त्या तांत्रिकाला बघून बोलते तू का अडकवलेस मला बंधनात. तेव्हा ती निघण्याचा प्रयत्न करते, पण अंबिकाचा कुठलाही प्रयत्न सक्षम होत नसतो. इकडे शिवनाथ खूप प्रयत्न करत असतो, पण त्याच्या प्रयत्नांनाही यश येत नसतं. तेव्हा अंबिका इकडे तांत्रिकला बोलत असते की हे बघ तुला एकदा जीवनदान मिळालंय, दुसऱ्यांदा मिळणार नाही. तेव्हा तोही बोलतो की नाही सोडणार मी तुला, यावेळी माझा जीव जरी गेला तरी नाही सोडणार मी तुला. इकडे शिवनाथ रडत असतो राधा मला माफ कर बाळा, तुझा हा अभागी बाप काहीच मदत करू शकत नाहीये तुला. इकडे वेदा झोपलेली असते. तिथे माया येते. माया वेदाकडे रागाने बघते. वेदा झोपलेली असते. ती तिच्या गळ्याशी हात नेते आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिथे मीरा जाते. मीराला बघून भीती वाटते. मीराला अंबिकाचे शब्द आठवतात, पण मीरा तशीच उभी असते आणि घाबरत मायाताई आवाज देते. माया लगेच हाताने वेदाला थापडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मीराचा भ्रम दूर होतो. परत माया तिथून उठून मीराजवळ येते आणि बोलते आत्ताच झोपवलंय तिला, तुझं पण आवरून घे आणि प्लीज आवाज करू नकोस. तेव्हा माया जायला लागते. तेव्हा मीरा बोलते मायाताई एक विचारू का. तेव्हा माया बोलते हा विचार ना. तेव्हा मीरा बोलते तुमचं वेदावर किती प्रेम आहे. तेव्हा माया बोलते अगं हा काय प्रश्न आहे मीरा, अगं प्रत्येकाला स्वतःचा जीव खूप महत्त्वाचा असतो, पण माझ्यासाठी मला माझ्या जीवापेक्षा वेदाचा जीव महत्त्वाचा आहे. अगं माझी अंबिका माझी मैत्रीण, तिची शेवटची खूण आहे ग ही, तिला जीवापाड जपते मी. तेव्हा मीरा बोलते तुम्ही वेदाला कधी अंतर येऊ देणार नाही ना. तेव्हा माया बोलते मीरा अगं तू काय विचारतेस हे, तुला कोणी काही बोललं का. तेव्हा मीरा बोलते नाही. तेव्हा मीरा बोलते असं म्हणतात ना की बाईला आपलं मूल झालं की सावत्र मूल नकोसं वाटतं. उद्या तुम्हाला मूल झालं की तुम्ही वेदाला सावत्र मुलीसारखी वागणूक नाही ना देणार. तेव्हा माया इमोशनल ड्रामा करते आणि बोलते मीरा अगं तू काय बोलतेस, मी माझ्या स्वप्नातही असा विचार करणार नाही. तुला मी सांगितलंय ना वेदाला अंतर द्यायला नको म्हणून मी कधीच स्वतःचं मूल जन्माला घालणार नाही. तेव्हा मीरा इमोशनल होते आणि बोलते मला माफ करा मायाताई, आणि मायाला मिठी मारते. तेव्हा माया बोलते मीरा अगं तू माझ्या लहान बहिणीसारखी आहे, तुझ्या मनात कुठलीही शंका आली काहीही विचार आले तर तू मला विचारू शकतेस, तेवढा हक्क आहे तुझा. इकडे अंबिका त्या मांत्रिकाला गयावया करत असते की हे बघा मला जाऊ द्या इथून, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. अंबिका बोलत असते की तुम्ही मला पुन्हा पुन्हा बंधनात का घालतायत, काय वाईट केले मी तुमचं, ऐका ना माझ्या लेकीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, दया करा माझ्यावर. तेव्हा तांत्रिक बोलतो दया करायला मी कोण साधू संत नाही, तांत्रिक आहे मी, काळी विद्या जाणतो आणि मी जिवंत असेपर्यंत तुझी इथून सुटका नाही. तेव्हा अंबिका पुन्हा उठून जाण्याचा ट्राय करते, पण तिला शक्य होत नसतं. तेव्हा तो तांत्रिक फोन करतो आणि बोलतो बाईसाहेब तुमचं काम झालंय. तेव्हा अंबिका बघते आणि बोलते माया तू आहेस ना फोनवर, हे बघ माझ्या वेदाला हात जरी लावल्यानंतर मी तुझा जीव घेईल. इकडे फोनवर मंजिरी असते आणि ती हसत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.